हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत तर घरच्या घरी मेहंदीची प्रॅक्टिस कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत। मी इथे कोण खालीच पकडून कोणाला खाली पकडून सरळ लाईन सोडून घेत आहे। काही आर्टिस्ट सांगतात की आपल्याला कोण हा वरती पकडून सण असा चालवायचा, पण नाही, आपल्याला ज्या प्रमाणे मेहंदीचा कोन पकडून कम्फर्टेबल होईल अशा ठिकाणी पकडायचा। मी इथे मेहंदीचा कोन खालीच पकडून सरळ लाईन सोडून घेते। मी आधी आडव्या लाईन्स पण ओढल्यात, तशा तुम्हाला लाईन्स काढायच्या आहेत। लाईन्स काढत असताना माझाही कोन थोडा अडकत होता, तरी तुमचाही जर अडकत असेल किंवा तुम्हाला सवय नसेल आणि लाईन्स जर मध्ये तुटत असतील तर काही हरकत नाही। तुम्ही अशीच प्रॅक्टिस रोज करत राहा, म्हणजे हळूहळू तुम्हालाही सवय होईल। तुमची पण मेहंदीची प्रॅक्टिस अशी केल्याने लाईन्स तुटणार नाहीत किंवा कोन अडकत असेल तर दुसरा कोन चेंज करा। माझ्याजवळ एकच कोन होता तेव्हा, म्हणून मी या कोननेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे। मी अगोदर सरळ लाईन सोडल्या, त्यानंतर उभ्या लाईन्स काढल्या, त्यानंतर तिरक्या लाईन काढल्या आणि आता दुसरा 4 नंबरचा जो शेप काढलेला आहे तो सुद्धा मी आडव्या लाईन्सनेच केला आणि त्यानंतर 5 नंबरच्या शेपमध्ये आपण एक बॉक्स काढून घेतला आणि 6 नंबरच्या शेपमध्ये सुद्धा आपण छोटे असे बॉक्स करून अशा नवीन डिझाईन आपण तयार करू शकतो। नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।